मिथुन राशीबद्दल एक अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना कधीच समजत नाही. त्यांचा मूड, त्यांचे विचार आणि त्यांचे निर्णय इतक्या वेगाने का बदलतात? हा फक्त स्वभावाचा भाग आहे की यामागे काही खोल रहस्य दडलेले आहे? अनेक मिथुन राशीचे लोक स्वतःलाही न समजणाऱ्या काही गोष्टी आज आपण उलगडणार आहोत. या माहितीमध्ये असे काही पैलू समोर येतील जे कदाचित तुम्ही आजवर कुठेही ऐकले नसतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढील काही मिनिटात मिथुन राशीच्या व्यक्तिमत्वातील असे गुपित उघड होणार आहे जे तुमच्या स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. मिथुन राशी, तुमचा मूड इतका पटकन का बदलतो? ज्योतिष देतं अचूक उत्तर. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की मिथुन राशीचे लोक एका क्षणी खूप आनंदी, उत्साही आणि बोलके असतात, तर काही वेळातच ते शांत, विचारमग्न किंवा अगदी वेगळ्या मूडमध्ये दिसतात. अनेकांना हा स्वभाव गोंधळात टाकणारा वाटतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार यामागे एक अतिशय मनोरंजक कारण आहे. मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे बुध. बुध हा संवाद, विचार, बुद्धिमत्ता आणि चपळतेचा कारक मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीचे लोक सतत नवीन गोष्टी जाणून घेण्याच्या शोधात असतात. त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक विचार चालू असतात. एखादा नवीन विचार, नवीन माहिती किंवा नवीन अनुभव त्यांच्या भावनांवर पटकन प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे त्यांचा मूडही वेगाने बदलताना दिसतो. मिथुन राशीचे व्यक्तिमत्व द्विस्वभावी मानले जाते. याचा अर्थ त्यांच्यामध्ये दोन भिन्न बाजू असतात. कधी ते खूप सामाजिक आणि उत्साही असतात, तर कधी स्वतःच्या जगात रमून जातात. हा बदल त्यांना मुद्दाम करावा लागत नाही, तो त्यांच्या स्वभावाचाच एक भाग असतो. म्हणूनच त्यांचे निर्णय, भावना आणि प्रतिक्रिया अनेकदा परिस्थितीनुसार झटपट बदलू शकतात. त्यांना एकाच गोष्टीत जास्त काळ अडकून राहायला आवडत नाही. नवीनता, बदल आणि विविधता याकडे त्यांचा ओढा असतो. जर एखादी गोष्ट त्यांना कंटाळवाणी वाटू लागली तर त्यांचा उत्साह कमी होऊ शकतो. पण एखादी नवीन संधी, नवीन कल्पना किंवा एखादा रोमांचक विषय समोर आला की ते पुन्हा जोमाने सक्रिय होतात. मिथुन राशीच्या लोकांचे मन अत्यंत संवेदनशील आणि निरीक्षणक्षम असते. ते आसपासच्या वातावरणातील लहानसहान बदलही पटकन ओळखतात. एखाद्याच्या बोलण्यातील बदल, वागण्यातील फरक किंवा परिस्थितीतील सूक्ष्म हालचाली यांचा त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इतरांना कारण नसताना मूड बदलल्यासारखे वाटले तरी त्यांच्या मनात त्यामागे काहीतरी विचार सुरू असतो. त्यांची कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती प्रचंड वेगवान असते. एका क्षणी ते भविष्यातील योजना आखत असतात, तर दुसऱ्या क्षणी जुन्या आठवणींमध्ये हरवलेले असतात. या सततच्या मानसिक हालचालीमुळे त्यांचा भावनिक प्रवासही वेगाने घडत असतो. म्हणूनच त्यांचा मूड स्थिर ठेवणे कधीकधी त्यांच्यासाठीही आव्हानात्मक ठरते. मात्र याच गुणांमुळे मिथुन राशीचे लोक अत्यंत हुशार, जिज्ञासू, मनोरंजक आणि बहुगुणी ठरतात. ते कोणत्याही परिस्थितीत पटकन जुळून घेऊ शकतात, नवीन कल्पना स्वीकारू शकतात आणि लोकांशी सहज संवाद साधू शकतात. त्यांचा मूड बदलणारा स्वभाव हा त्यांच्या कमकुवतपणाचा नव्हे, तर त्यांच्या गतिमान आणि जिवंत व्यक्तिमत्वाचा एक भाग मानला जातो. म्हणून पुढच्या वेळी एखादा मिथुन राशीचा व्यक्ती अचानक वेगळ्या मूडमध्ये दिसला तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्याच्या मनात नवीन विचारांचा एखादं वादळ सुरू असेल किंवा तो एखाद्या नवीन शक्यतेचा शोध घेत असेल. त्यांचा बदलता मूड हा अनेकदा त्यांच्या सर्जनशील, उत्सुक आणि सतत जागृत असलेला मनाचा आरसा असतो. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गोड आढळते, ती म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूंनी पाहण्याची सवय असते. एखाद्या विषयावर सामान्य व्यक्ती एकच मत बनवते, पण मिथुन राशीची व्यक्ती त्याच विषयाच्या वेगवेगळ्या शक्यता शोधत राहते. त्यामुळे त्यांच्या मनात सतत विचारांची देवाणघेवाण सुरू असते. कधी एखादी कल्पना त्यांना योग्य वाटते, तर काही वेळाने त्याच कल्पनेतील दुसरी बाजू त्यांना अधिक महत्त्वाची वाटू लागते. यामुळे बाहेरून पाहणाऱ्यांना त्यांचा दृष्टिकोन बदलल्यासारखा वाटतो. त्यांच्या आयुष्यातील एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मानसिक स्वातंत्र्य अत्यंत प्रिय असते. कोणीतरी त्यांच्यावर सतत नियम, बंधने किंवा नियंत्रण लादण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यांना स्वतःचे विचार व्यक्त करण्याची आणि नवीन गोष्टी अनुभवण्याची मोकळीक हवी असते. जेव्हा ही मोकळीक मिळते तेव्हा ते आनंदी आणि उत्साही राहतात. पण जेव्हा त्यांना स्वतःला मर्यादित वाटते तेव्हा त्यांचा उत्साह कमी होऊ शकतो. मिथुन राशीचे लोक अनेकदा लोकांच्या बोलण्यामागील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते फक्त शब्द ऐकत नाही, तर त्या शब्दांमागचा अर्थही शोधतात. त्यामुळे एखाद्याने सहज बोललेले वाक्य सुद्धा त्यांच्या मनात खोलवर जाऊ शकते.
कधी एखाद्या कौतुकामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, तर एखाद्या छोट्याशा दुर्लक्षामुळे ते विचारात पडू शकतात. त्यांच्या जीवनात संवादाला खूप महत्त्व असते. जे लोक त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतात, त्यांच्यासोबत मिथुन राशीचे लोक अधिक जोडले जातात. मात्र जेव्हा संवाद कमी होतो किंवा गैरसमज वाढतात, तेव्हा ते मनातून दुरावू लागतात. त्यांच्या भावनांचा मोठा भाग त्यांच्या आसपासच्या लोकांशी असलेल्या संवादावर अवलंबून असतो. अनेक वेळा मिथुन राशीची व्यक्ती बाहेरून खूप आनंदी दिसते, पण तिच्या मनात अनेक प्रश्न चालू असतात. ती सतत स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे स्वतःबद्दलची अपेक्षा देखील खूप मोठी असते. जेव्हा गोष्टी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत, तेव्हा ते काही काळ स्वतःमध्येच गुंतून राहू शकतात. मिथुन राशीचे लोक नवीन लोकांना भेटायला आवडतात, पण त्याच वेळी त्यांना खऱ्या आणि प्रामाणिक नात्यांचीही गरज असते. त्यांना वरवरच्या गोष्टींपेक्षा मनाने जोडलेली माणसे जास्त आवडतात. जर एखाद्या व्यक्तीवर त्यांनी विश्वास ठेवला, तर ते त्या नात्यासाठी खूप काही करू शकतात. मात्र विश्वास तुटला तर ते लगेच सावध होतात आणि स्वतःभोवती भावनिक भिंत उभी करतात. त्यांच्या मनातील ऊर्जा सतत बदलत असते. काही दिवस ते मोठी स्वप्ने पाहतात, नवीन योजना आखतात आणि प्रत्येक गोष्टीत उत्साह दाखवतात. तर काही दिवस ते शांत राहून स्वतःच्या विचारांना वेळ देतात. हा बदल त्यांच्या वाढीचा आणि शिकण्याचा भाग असतो. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. मिथुन राशीची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची जुळवून घेण्याची क्षमता. परिस्थिती कितीही बदलली तरी ते त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना नवीन वातावरण, नवीन कल्पना आणि नवीन लोकांशी जुळवून घेणे सहज जमते. त्यामुळे जीवनात अचानक आलेल्या बदलांनाही ते इतरांपेक्षा अधिक वेगाने स्वीकारू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात कुतूहल हा एक अत्यंत महत्त्वाचा गुण असतो. त्यांना जगाबद्दल, लोकांबद्दल आणि आयुष्याबद्दल सतत काहीतरी नवीन जाणून घ्यायचे असते. त्यामुळे त्यांचे मन कधीच पूर्णपणे स्थिर राहत नाही. प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी नवीन अनुभव घेऊन येतो आणि त्याच अनुभवांमधून त्यांचा विचारांचा प्रवास अधिक समृद्ध होत जातो. कधी-कधी लोक त्यांच्या बदलत्या स्वभावाला अस्थिरता समजतात, पण प्रत्यक्षात तो त्यांच्या जिज्ञासू आणि सतत विकसित होत राहणाऱ्या मनाचा परिणाम असतो. त्यांचे विचार, भावना आणि प्रतिक्रिया या सर्व गोष्टी त्यांच्या सतत शिकण्याच्या प्रवासाशी जोडलेल्या असतात. म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व जितके गुंतागुंतीचे वाटते, तितकेच ते आकर्षक, बहुआयामी आणि आश्चर्याने भरलेले असते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीचे संपूर्ण चित्र समजून घ्यायचे असते. ते फक्त वरवर दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. एखादी घटना घडली तर त्यामागील कारणे, त्याचा परिणाम आणि त्यातून पुढे काय घडू शकते याचा ते विचार करतात. त्यामुळे अनेक वेळा ते इतरांपेक्षा जास्त विचार करत असल्याचे दिसते. त्यांच्या मनातील हा सतत चालणारा शोध त्यांना वेगळा बनवतो. त्यांना एकाच प्रकारचे जीवन फार काळ आवडत नाही. रोजची तीच दिनचर्या, तेच वातावरण आणि त्याच गोष्टी यामुळे त्यांना कंटाळा येऊ शकतो. म्हणूनच ते वेळोवेळी आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतात. कधी नवीन कौशल्य शिकणे, कधी नवीन ठिकाण पाहणे, तर कधी नवीन लोकांशी ओळख वाढवणे यात त्यांना आनंद मिळतो. त्यांच्या आयुष्यातील उत्साह अनेकदा नव्या अनुभवांमधून निर्माण होत असतो. मिथुन राशीचे लोक एखाद्या विषयात रस घेतला की त्यात पूर्णपणे झोकून देऊ शकतात. ते त्या विषयाबद्दल माहिती गोळा करतात, अभ्यास करतात आणि त्यातील बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचे लक्ष वेधून घेणारी दुसरी एखादी आकर्षक गोष्ट समोर आली तर त्यांची उत्सुकता तिकडेही वळू शकते. यामुळे ते अनेक क्षेत्रांबद्दल ज्ञान मिळवतात आणि विविध विषयांवर सहज बोलू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात निरीक्षण शक्ती खूप प्रभावी असते. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात झालेला लहानसा बदल किंवा वातावरणातील सूक्ष्म फरकही त्यांच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे ते अनेकदा इतरांना न दिसणाऱ्या गोष्टी आधीच ओळखतात. ही क्षमता त्यांना नातेसंबंध, काम आणि सामाजिक जीवनात वेगळी ताकद देते. मिथुन राशीच्या लोकांना स्वतःचे विचार व्यक्त करायला आवडते, पण त्याचबरोबर इतरांचे विचार ऐकण्याचीही तयारी असते.
त्यांना चर्चा, संवाद आणि मतांची देवाणघेवाण आवडते. त्यामुळे ते अनेकदा विविध मतांच्या लोकांमध्ये सहज मिसळू शकतात. त्यांना नवीन दृष्टिकोन समजून घेण्यात रस असतो आणि याच गुणामुळे त्यांचे विचार अधिक व्यापक होत जातात. काही वेळा त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक ध्येय असतात. त्यांना आयुष्यात फक्त एकाच दिशेने चालायचे नसते. त्यांना अनेक शक्यता तपासून पाहायच्या असतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या संधीकडे आकर्षित होतात. काही लोक याला निर्णय घेण्यातला विलंब समजतात, पण अनेकदा ते योग्य पर्याय निवडण्यासाठी सर्व बाजू तपासत असतात. त्यांच्या आयुष्यात मैत्रीला विशेष स्थान असते. त्यांना अशा लोकांची साथ आवडते जे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, नवीन कल्पना शेअर करू शकतात आणि त्यांच्या विचारांना समजून घेऊ शकतात. जेव्हा त्यांना बौद्धिक पातळीवर जोडलेली माणसे भेटतात, तेव्हा ते त्या नात्यांना खूप महत्त्व देतात. त्यांच्या दृष्टीने केवळ उपस्थितीपेक्षा समजून घेणे अधिक मूल्यवान असते. मिथुन राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःलाच आव्हान देत असतात. काल जे माहीत होते त्यापेक्षा आज अधिक जाणून घ्यायचे, आज जे साध्य केले त्यापेक्षा उद्या अधिक चांगले करायचे, अशी त्यांची वृत्ती असते. त्यामुळे ते सतत स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देतात. हीच वृत्ती त्यांना नवीन संधी शोधण्यास आणि जीवनात पुढे जाण्यास प्रेरणा देते. त्यांच्या मनात कल्पनांचा खजिना असतो. अनेकदा ते भविष्यातील शक्यता, नवीन प्रकल्प किंवा वेगळ्या संकल्पनाबद्दल विचार करत असतात. काही कल्पना प्रत्यक्षात येतात, काही नाहीत. पण विचार करण्याची त्यांची क्षमता त्यांना सतत सर्जनशील ठेवते. म्हणूनच अनेक मिथुन राशीचे लोक लेखन, संवाद, शिक्षण, मीडिया, तंत्रज्ञान किंवा लोकांशी जोडलेल्या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करू शकतात. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सतत बदलत आणि विकसित होत राहतो. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतात आणि त्या शिकवणीचा उपयोग पुढील प्रवासात करतात. त्यांच्यासाठी आयुष्य हे एका जागी थांबण्याचे नाव नसून सतत नवीन गोष्टी शोधण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रवास असतो. म्हणूनच मिथुन राशीचे व्यक्तिमत्व एका पुस्तकासारखे असते. जितके अधिक वाचाल तितके अधिक नवीन पैलू समोर येत राहतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा कार्यरत असते. त्यांना आयुष्य केवळ जगायचे नसते, तर प्रत्येक अनुभवाचा अर्थ समजून घ्यायचा असतो. म्हणूनच ते एखाद्या घटनेकडे फक्त परिणामाच्या दृष्टीने पाहत नाही, तर त्या घटनेने स्वतःमध्ये काय बदल घडवला याचाही विचार करतात. ही सवय त्यांना इतरांपेक्षा अधिक आत्मपरीक्षण करणारे बनवते. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक रंजक पैलू म्हणजे ते अनेकदा स्वतःच्या भविष्याबद्दल विविध शक्यता मनात उभ्या करतात. एखादा निर्णय घेण्यापूर्वी ते त्यांचे अनेक परिणाम मनातच तपासून पाहतात. त्यामुळे बाहेरून ते शांत दिसत असले तरी त्यांच्या मनात विचारांचे अनेक स्तर चालू असतात. ते केवळ आजचा विचार करत नाही, तर उद्या, पुढचा महिना किंवा पुढची काही वर्षे यांचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात. मिथुन राशीचे लोक अनेकदा अशा गोष्टींकडे आकर्षित होतात ज्या त्यांना मानसिक आव्हान देतात. सोप्या आणि सरळ मार्गापेक्षा त्यांना काहीतरी वेगळे समजून घेणे अधिक आवडते. कोडी, नवीन कल्पना, गुंतागुंतीचे विषय किंवा अनोखे अनुभव यामध्ये त्यांची विशेष रुची असू शकते. त्यांना मनाला चालना देणाऱ्या गोष्टींमधून समाधान मिळते. त्यांच्या आयुष्यातील बदल हे नेहमी बाह्य परिस्थितीमुळेच होत नाहीत. अनेकदा त्यांच्या विचारांमध्ये झालेला बदल त्यांना नवीन दिशेकडे घेऊन जातो. काल एखाद्या गोष्टीबद्दल असलेले मत आज वेगळे असू शकते, कारण त्यांनी त्या विषयाबद्दल काही नवीन समजून घेतलेले असते. त्यांच्यासाठी बदल म्हणजे अस्थिरता नसून शिकण्याची प्रक्रिया असते. मिथुन राशीचे लोक लोकांमध्ये राहतात, संवाद साधतात, हसतात आणि आनंदी दिसतात. पण त्यांच्याकडे स्वतःसाठी राखून ठेवलेले एक वैयक्तिक जगही असते. त्या जगात त्यांच्या अपूर्ण कल्पना, न बोललेले विचार, भविष्याची स्वप्ने आणि स्वतःशी चालणारे संवाद असतात. प्रत्येक गोष्ट ते सर्वांसमोर व्यक्त करत नाहीत. काही भावना आणि विचार ते फक्त स्वतःपुरते जपून ठेवतात. त्यांना वेळेचे महत्त्व चांगले समजते. एखादी संधी योग्य वेळी मिळाली तर तिचा फायदा कसा घ्यायचा हे त्यांना कळते. ते परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतःला त्यानुसार बदलू शकतात. त्यामुळे अचानक आलेल्या बदलांमध्येही ते इतरांपेक्षा लवकर मार्ग शोधू शकतात. ही लवचिकता त्यांच्या व्यक्तिमत्वातील मोठी ताकद मानली जाते. मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. यामुळे त्यांचा अनुभवासाठी समृद्ध होत जातो. ते प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. कोणाच्या यशातून प्रेरणा घेतात, तर कोणाच्या चुका पाहून स्वतःला सावध करतात. लोकांमधून शिकण्याची ही कला त्यांना अधिक परिपक्व बनवत जाते.
त्यांच्या मनात स्वप्ने मोठी असतात, पण ती फक्त कल्पनांपुरती मर्यादित राहत नाहीत. योग्य संधी मिळाल्यास ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ते प्रयत्न करण्यासही तयार असतात. त्यांना नवीन कल्पना सुचतात, नवीन मार्ग दिसतात आणि अनेकदा इतरांनी विचारही न केलेल्या शक्यता त्यांना जाणवतात. यामुळे ते नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्यांमध्ये गणले जातात. मिथुन राशींच्या व्यक्तींची आणखी एक विशेषता म्हणजे त्यांना सतत वाढत राहण्याची इच्छा असते. ते एका ठिकाणी थांबून समाधानी राहत नाहीत. नवीन ज्ञान, नवीन अनुभव आणि नवीन कौशल्ये यांच्या मार्फत ते स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते. काळ जसजसा पुढे सरकतो तसतसे मिथुन राशीचे लोक स्वतःच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंना अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतात. त्यांच्या आयुष्यातील अनुभव त्यांना अधिक शहाणपण देतात, अधिक स्पष्टता देतात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात. त्यामुळे त्यांचा प्रवास हा केवळ बाह्य यशाचा नसून स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याचाही असतो. याच कारणामुळे मिथुन राशीचे व्यक्तिमत्व कधीही एकसुरी वाटत नाही. प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यात काहीतरी नवीन विकसित होत असते, काहीतरी नवीन उमलत असते आणि काहीतरी नवीन समजत असते. म्हणूनच त्यांना समजून घेण्यासाठी केवळ त्यांच्या शब्दांकडे पाहणे पुरेसे नसते. त्यांच्या विचारांच्या खोलीकडे, त्यांच्या जिज्ञासेकडे आणि सतत पुढे जाण्याच्या वृत्तीकडे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक अशी गोष्ट असते जी अनेकदा सहज लक्षात येत नाही. ती म्हणजे त्यांच्या मनातील सतत चालणारी उत्सुकता. ते फक्त एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घेऊन थांबत नाही, तर त्या गोष्टीचा उगम, तिचा प्रभाव आणि तिच्या मागील कथा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या मनाला सतत नवीन माहितीची भूक असते. ही भूकच त्यांना आयुष्यभर शिकत राहण्याची प्रेरणा देते. त्यांना अनेकदा अशा गोष्टी आवडतात ज्या इतरांना सामान्य वाटतात. एखादा साधा संवाद, एखादी छोटी घटना किंवा एखाद्या व्यक्तीचे वेगळे विचार सुद्धा त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतात. ते जीवनातील सूक्ष्म गोष्टींमधून अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्या विचारांमध्ये अनेकदा अनोखी खोली दिसून येते. मिथुन राशीचे लोक परिस्थितीचे विश्लेषण करण्यात कुशल असतात. एखाद्या समस्येचा सामना करताना ते फक्त भावनांच्या आधारावर निर्णय घेत नाही. ते उपलब्ध माहिती, संभाव्य परिणाम आणि परिस्थितीत लपलेल्या शक्यता यांचाही विचार करतात. त्यामुळे संकटाच्या काळात ते अनेकदा इतरांना न सुचलेले मार्ग शोधून काढू शकतात. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांना स्वतःची ओळख सतत नव्याने शोधण्याची आवड असते. ते एका चौकटीत अडकून राहणारे नसतात. वेळेनुसार त्यांचे ध्येय, आवडी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होत राहतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात कायम एक ताजेपणा जाणवत राहतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल प्रचंड उत्साह वाटतो. जेव्हा त्यांना एखादे ध्येय मनापासून आवडते, तेव्हा ते त्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू शकतात. त्यांची ऊर्जा आणि जिज्ञासा एकत्र आल्यावर ते आश्चर्यकारक प्रगती करू शकतात. त्यांच्या यशामागे केवळ नशीब नसते, तर सतत काहीतरी नवीन शिकण्याची तयारीही असते. त्यांच्या मनात स्वातंत्र्याबरोबरच शोध घेण्याची वृत्तीही असते. त्यांना तयार उत्तरापेक्षा स्वतः अनुभव घेऊन निष्कर्ष काढणे अधिक आवडते. त्यामुळे ते अनेकदा वेगळे मार्ग निवडतात. काही वेळा हे मार्ग कठीण असतात, पण त्यातून मिळणारा अनुभव त्यांच्यासाठी मौल्यवान ठरतो. मिथुन राशीचे लोक शब्दांची ताकद चांगल्या प्रकारे ओळखतात. एखादे योग्य वाक्य, योग्य वेळी बोललेला विचार किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेली प्रेरणा त्यांच्या मनावर खोल परिणाम करू शकते. त्याचप्रमाणे ते स्वतःही आपल्या बोलण्याने लोकांवर प्रभाव टाकू शकतात. त्यांच्या संवादामध्ये अनेकदा चैतन्य, कल्पकता आणि वेगळेपणा दिसून येतो. त्यांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याची नैसर्गिक क्षमता असते. नवीन शहर, नवीन काम किंवा नवीन लोक यामुळे ते फार काळ घाबरत नाहीत. सुरुवातीला निरीक्षण करून ते हळूहळू त्या वातावरणाचा भाग बनतात. ही अनुकूलता त्यांना जीवनातील विविध टप्प्यांवर पुढे जाण्यास मदत करते. मिथुन राशीच्या व्यक्ती अनेकदा मोठ्या चित्राचा विचार करतात. एखाद्या छोट्या निर्णयाचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो याचा ते अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे विचार अनेकदा वर्तमानाच्या पलीकडे जातात. त्यांना पुढे काय होऊ शकते याची उत्सुकता असते आणि याच उत्सुकतेतून त्यांचे नियोजन घडत जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक आकर्षण असते. हे आकर्षण केवळ बोलण्यात किंवा वागण्यात नसते, तर त्यांच्या विचारांच्या वेगळेपणात असते. लोकांना त्यांच्या कल्पना, त्यांची निरीक्षणे आणि जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन रोचक वाटू शकतो. म्हणूनच ते अनेकदा लोकांच्या लक्षात राहतात. मिथुन राशीचे लोक वेळोवेळी स्वतःला नव्याने घडवत राहतात. ते भूतकाळातील अनुभवांना ओझे न मानता शिकवण म्हणून स्वीकारतात.
प्रत्येक यशातून ते आत्मविश्वास घेतात आणि प्रत्येक अडचणीतून नवीन समज मिळवतात. त्यामुळे त्यांचा जीवन प्रवास हा सतत बदल, शिकणे, समज आणि प्रगती यांचा सुंदर संगम बनत जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे त्यांची अमर्याद जिज्ञासा. जोपर्यंत त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत राहतात, तोपर्यंत त्यांचा प्रवास थांबत नाही. ते सतत नवीन क्षितिजे शोधत राहतात, नवीन विचारांना सामोरे जात राहतात आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वतःला अधिक समृद्ध बनवत राहतात. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींची कथा कधीच पूर्ण होत नाही. ती प्रत्येक नवीन अनुभवासोबत आणखी विस्तृत होत जाते. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर या माहितीतील किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळतात हे नक्की सांगा. तुमच्या मनात सतत नवीन विचार येतात का? तुम्हालाही नवीन गोष्टी शिकण्याची आणि वेगळे अनुभव घेण्याची आवड आहे का? तुमचा अनुभव आणि मत कमेंटमध्ये जरूर लिहा. अशीच राशीनुसार सखोल, रंजक आणि विचार करायला लावणारी माहिती नियमित पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. पुढील भागामध्ये आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडतील. त्यामुळे बेल आयकॉन सुरू ठेवा आणि आमच्या या ज्ञानमय प्रवासाचा भाग नक्की बना.